सर्वप्रथम मला या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत प्रीतम एस के पाटील त्यांचं कौतुक करायचं आहे. त्यांनी एक विचार केला की बाबा असा एक सिनेमा होऊ शकतो मराठीमध्ये आणि येस त्यामध्ये ते नक्कीच त्यांच्या जो काही त्यांचा विचार आला त्याच्यात ते यशस्वी ठरलेत. दुसरं मला कौतुक करायचं या सिनेमाचे जे काही निर्माते आहेत येस त्यांनी दिग्दर्शकाच्या कल्पनेवरती विश्वास ठेवला आणि त्यांनी कुठला म्हणजे जो काही विचार केला आहे तो 100% केला आहे. कारण सिनेमाची जी काही प्रोडक्शन व्हॅल्यू आहे ती खरंच चांगली वाटते. ओके जेमतेम जेवढं काही जमलं आहे तेवढं बेस्ट द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि राहिलाच हा सिनेमा कसा आहे, खरंच सिनेमा उत्तम झाला आहे. येस मराठीतला पहिला हॉरर युनिव्हर्स म्हणून आपण बोलतो आहे आणि हा प्रयत्न कसा आहे हे मी माझ्या शब्दातून सांगणार आहे. काही त्रुटी नक्कीच आहे या सिनेमामध्ये, ते देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू काही चांगल्या गोष्टींपासून. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमा जिथे सुरू होतो तेव्हा एक काही ॲक्शन सीन्स आहेत. येस ॲक्शन सीन्स कमाल झालेत. म्हणजे पाऊस पडत असतो आणि त्याच्यामध्ये ते काही जे काही ॲक्शन सीन्स शूट झालेत ते पाहायला देखील अगदी मस्त वाटतात. त्याचमध्ये एक सीन असा आहे ना की पावसाचं जे काही पाणी आहे ना ते कॅमेरावर पडतं आणि ती जी फ्रेम आहे ना येस लाजवाब आहे. त्याच्यामुळे ॲक्शनमध्ये हा सिनेमा खरंच मला तरी जितकी दाखवली आहे तितकी छान वाटते. दुसरी गोष्ट लाईट्स. हा सिनेमा 80 ते 85% हा अंधारातच शूट झाला आहे. त्याच्यामुळे तिथे नॅचरल लाईट खरी अर्थाने गरजेची होती. म्हणजे जसं की मशाल आहे, मशालीचा जो काही प्रकाश पडतो आहे यस तो त्यांनी ओरिजिनल ठेवला आहे. कुठेही त्यांनी एक्स्ट्रा लाईट लावायचा प्रयत्न केला नाही आहे. संदीप पाठकचं जे काही घर आहे त्या घराबाहेर एक जो बल्ब आहे ओके पिवळ्या कलरचा तो देखील जसं आपल्याला गावाला वाटतं त्या प्रकारेच तो उजेड दिसला. त्यामुळे जी काही लाईट्स आहे ओके बेस्ट वाटली. त्यानंतर मला बोलायचं आहे साऊंड आणि बॅकग्राऊंड म्युझिकबद्दल. खरंच आपल्याला टीजर आणि ट्रेलरमध्ये ज्या प्रकारे बॅकग्राऊंड म्युझिक दिसलं होतं ते त्या प्रकारेच बाप झाले. कारण भले सीन आपल्याला फील करून नाही देत असलं तरी ना आपल्याला ते बॅकग्राऊंड म्युझिक आणि ते साऊंड फील करून देते. त्यामुळे मी नक्कीच कौतुक करेन यांच्या BGMचं देखील. त्यानंतर मी बोलेन कलाकारांबद्दल. कलाकारांबद्दल असं बोलेन की येस जेवढे पण याच्यामध्ये कलाकार आहेत ओके कमीच कलाकार आहेत त्यांच्याभोवतीच हा सिनेमा फिरतो, पण त्यांनी आपला 100% या सिनेमाला देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी ठरतो. येस मी कौतुक करेन कुशल बद्रिक यांचं. कारण त्यांनी जी काही हलकी फुलकी कॉमेडी फ्रेश ठेवण्याचं काम केलं आहे किंवा प्रत्येक सीनला प्रत्येक फ्रेमला त्यांनी हसवण्याचं काम केलं आहे ते बेस्ट केलं आहे. त्यामुळे कलाकारांचं हे मी या सिनेमासाठी कौतुक करेन. या सिनेमाच्या कथेबद्दल बोलायला गेलं तर आपण जे म्हणतो आहे की हा सिनेमा आल्याड पल्याडचा एक युनिव्हर्सल पार्ट आहे, पण तसं न होता हा सिनेमा एक इंडिव्हिज्युअल कथा आहे. म्हणजे त्याचा आल्याड पल्ल्याशी डायरेक्ट काही कनेक्शन नाही आहे. सिनेमा सुरू होतो एका कथेनुसार आणि एंडही होतो त्याच कथेनुसार. त्याच्यामुळे युनिव्हर्सल जरी असला तरी त्या कथेशी डायरेक्ट संबंध नाही. हां पण इंटरवलपर्यंत आपल्याला सिनेमा नक्कीच एंगेज करतो. ओके थोडीफार कॉमेडी आहे स्टार्टिंगला, इंटरवलपर्यंत ती खरीच भारी वाटते. इंटरवल नंतर जो सिनेमा आहे खरंच सस्पेन्स थ्रिलर होऊन जातो आणि ते बघताना मजा येते. क्लायमॅक्सला अजून काही सस्पेन्स ओपन होतात. त्यानंतर मला कौतुक करायचं आहे ह्यांच्या आर्ट डिझाईन. ओके जी काही सेट उभे केलेले खरंच मराठीमध्ये असं सेट उभं करून आत्तापर्यंत मला नाही वाटत की इतकं बेस्ट देण्याचा प्रयत्न कुणी केला असेल ते या सिनेमात झाला आहे. त्यामुळे जे काही त्याचे आर्ट डायरेक्टर्स आहेत मी त्यांचं कौतुक करेन. जितकं बजेट असेल आपलं तितक्या बजेटमध्ये त्यांनी बेस्ट द्यायचा नक्कीच प्रयत्न केला आहे. सिनेमाबद्दल आता काही त्रुटी सांगणार आहे, काही मला ज्या गोष्टी नाही आवडल्या किंवा ज्या गोष्टी अजून बेस्ट करता येईल त्याबद्दल बोलणार आहे. पहिली गोष्ट मला असं वाटतं VFX जरा पुअर वाटलं आहे काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा मी बऱ्याच ठिकाणी जसं की या सिनेमामध्ये जो काही म्हणजे स्पॉइलर नाही देते मी, पण नाग आहे ओके तो रिअलिस्टिक वाटत नाही किंवा त्याची भीती आपल्याला वाटत नाही. भीतीवरून मी अजून एक म्हणेन की हा सिनेमा आपल्याला सांगितलं गेले की येस हॉरर आहे पण कुठेही आपल्याला भीती वाटत नाही. त्यामुळे तुम्ही जर तसा विचार करून जात आहे की हा बाबा हॉरर सिनेमा पाहायचा आहे वगैरे, नाही हॉरर आहे तितकंच आहे पण अशी हॉरर नाही की येस मी एकदम दचकून हे होतो आहे आणि मला भीती वाटते. त्या पद्धतीचे हॉरर एलिमेंट्स तुम्हाला ह्यात पाहायला मिळणार नाही आहेत. तुम्ही तसं अपेक्षेने जात असाल तर नक्कीच थांबा. पुढची एक गोष्ट मला असं नोट करावीशी वाटते ती त्यातलीच एक मला एक त्रुटी वाटते की कॅरेक्टर्स जे काही आहे म्हणजे ह्यातले जे काही कलाकार आहे
आपण त्यांना अजून एस्टॅब्लिश करू शकलो असतो का. ओके, म्हणजे मला दिग्दर्शकांना असंच म्हणायचं आहे की जे जे कॅरेक्टर तुम्ही दाखवलं आहे की त्या प्रत्येक कॅरेक्टर मागची स्टोरी काय आहे, किंवा ते कॅरेक्टर एकत्र कसे आले, किंवा त्यांनी आता जे काही घबाड म्हणजे त्यांना शोधायचं आहे किंवा जे घबाड ते शोधत आहेत त्यामागे ती कल्पना कशी आली वगैरे. फक्त एकाच कॅरेक्टरविषयी त्यांनी दाखवलं आहे की ते कॅरेक्टर तिथपर्यंत का आलं हे तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल. त्याच्यामुळे ते जर करता आलं असतं अजून बेस्ट, तर मला असं वाटतं आहे की येस, आपल्याला सिनेमा अजून जिथे तो सिनेमा 2 तास 10 मिनटाचा 2 तास 40 मिनटाचा झाला असता तरी चाललं असतं. ते पाहायला देखील अजून चांगलं वाटलं असतं आणि कॅरेक्टर्स एस्टॅब्लिश झाले असते. अजून एक गोष्ट मला हीच नमूद करायची आहे की येस, युनिव्हर्सल म्हणजे जो आधीचा आल्याड पल्याड आहे त्यातल्या काही इन्सिडेंट्सला आपण जर मॅच करू शकलो असतो तर कुठेतरी ते अजून मजेदार किंवा कुठेतरी इंटरेस्टेड वाटलं असतं. ते कुठेतरी स्किप वाटते, कारण मी जेवढं आता पाहिलं त्यामुळे जो काही युनिव्हर्सल म्हणजे आल्याड पल्याडचा जो काही पार्ट आहे तो कुठेतरी आपल्याला एक क्लायमॅक्सला येऊन दिसतो. ते तुम्हाला कळेल ते कसं आहे आणि ते त्यांनी कशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्पॉइलर नाही देते. सो हा सिनेमा तुम्ही देखील बघा. या सिनेमाला मी देईन 5 आउट ऑफ 4 स्टार. येस, 1 स्टार नक्कीच मला जे काही VFX वगैरे पुअर वाटलेत किंवा थोडीफार युनिव्हर्सलला इतका कनेक्टेड नाही आहे म्हणून मी तो 1 स्टार कट करतो आहे. बट सिनेमा वन टाईम वॉच नक्की आहे आणि आपल्या मराठी सिनेमामध्ये असा वेगळा प्रयत्न झाला आहे त्यामुळे तो प्रयत्न आपण पाहायला जायला पाहिजे किंवा तो सिनेमा आपला सिनेमा आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. यासाठी तरी हा वन टाईम वॉच सिनेमा आपण पाहायला पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.